हे गाईस, स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा आपल्या व्लॉगिंग चॅनलवर. तर आज चाललोय मी आपले FZS गाडी सर्व्हिसिंग द्यायला, बाईक द्यायच्या सर्व्हिसिंगला. एव्हरेज एवढा कमी देते ना, काय सांगू तुम्हाला. तर जाऊया आपण सर्व्हिसिंगला जायचंय. याला पण घेतलाय सोबत. हा FZS चालवेल, मी ॲक्टिवा चालवेल. म्हणजे यांची एक्सेस आहे ना नवीनवाली 125 ती चालवायची. ती घेऊन चाललोय मी. त्याला बोलले घे गाडी, बघू चालूया आपण. तर आता निघूया, तर तुम्हाला भेटतो रस्त्यामध्येच. चला. तर गाईस एक गाडी आता हा घेईल. हे देखो, हे चला नाही मला. हा घेईल आता गाडी आणि मी घेतो आपली ती दुसरी एक्सेस आहे ना, ती घेऊन जाऊया. चला, ती हा इकडे, ती बघा. ती आता घेऊन जातो मी. तर चला गाडी आधी बाहेर काढूया, मग भेटतो तुम्हाला. घेणार तो आपल्या ॲक्टिवा जुनीवाली. तो बोलला कुठली घेतो, बोलले चल. मग बोलले ही घेऊया गाडी. चला बघू तरी चालू. पहिल्यांदा चालवतोय, म्हणजे ही नवीन घेतल्यापासून ही पहिल्यांदा चालवतो. एक्सेस तर तशी चालवलीच आहे. मस्त नाव टाकलं आई एकविरा. चला आता भेटतो तुम्हाला थोडं. काय निघाले तर आहे आता, निघाले. काय शॉर्ट आहे माहिती आहे का, आता गाडीला जरा मागून बघा कसं झालंय गाडीचं. वन साईड पुष्पा झालं हिचा. नंबर प्लेट बघा, एक साईडला वर आली, दिसेल तुम्हाला. ती सरळ आहेच नाही, वाकडी झाली ती. तिचं पण जरा करून घेऊया. मला वाटतं कुठेतरी कान केलाय गाडीचा कुठेतरी कान केलाय वाटतं. ती झाली एक साईडला वाकडी. इंडिकेटर एक साईडनं खाली आलाय लेफ्टचा, आणि राईटचा वरती गेलाय. बघू आता काम करू गाडीचं. सांगतो त्यांना ते पण करा, खोलून नीट सरळ करा. ते झालं ते ठीक, नाही झालं तर आपला नॉर्मल गॅरेज. आता करतात की नाही ते माहीत नाही, पण सांगून तर बघू. चला. आणि एक्सेस चालवायला मजा येते, एकदम स्मूथ चालते. मला ॲक्टिवा जरा पण नाही आवडेल. आता मनात न उतरली. पडलं, माझा ॲक्सिडेंट झाल्यापासून खूप वेळेला पडले. तरी पण आता मध्ये तर माझा गेला 2 हप्ते झाले ॲक्सिडेंट झालेला माझा. ॲक्टिवावरनंच पडलेला. आपल्या हाताला लागले, मग दाखवतो नंतर. गाडी चालणार, त्यामुळे रस्ता क्रॉस करतो, नंतर भेटतो. हे देखो चल रहा है. मगाशी लय पुढे जात होता. आता त्याला बोललो हळू चालव. त्याला बोललो थांब, मला व्हिडिओ पण बनवायची. तेव्हा तो हळू चालवायला लागला. चल जरा फास, आता इतका पण नको हळू. गाडीचा वाटतं मजबूत खर्च येणार आहे. काय बोलू. आणि काय तुम्ही सबस्क्राईब करत नाही या चॅनलला. खूप दिवसाचे ब्लॉग बनवतोय, जरा फ्रेश वाटतं आज. काय रे, किती महिना, 1 महिना का 1.5 महिन्यानंतर ब्लॉग चालू केलाय बरं. काय आता कामावरनं जमतच नाही करायला. पण आपला अजून एक ब्लॉग येईल. पण तो कधी येईल माहिती आहे का, माझ्या बड्डेचा ब्लॉग येईल. बड्डेचा ब्लॉग बनवायचा आहे मला. तो प्लॅन चालू आहे की गावालाच जायचं आहे आपल्याला, बड्डे करायचा आहे. मम्मी बोलते गावी जाऊया, तिथं नको. तर ठीक आहे. सेकंड बड्डे माझा गावाला होईल. पहिला बनवलेला तो जुना घर होता तेव्हा तिथे केलेला बड्डे. आता सेकंड होईल तो नवीन घरावर होईल आपला. नवीन घर बनवलं ना, त्या घरावर आपला बड्डे होईल. बघू मग तेव्हाचा ब्लॉग बनतो की नाही. तारीख तुम्हाला समजेलच कधी आहे बड्डे. जानेवारीची 1 तारीख आहे. 1 तारखेला बड्डे. आता कसं काय ते प्लॅन करतोय. जर कामावरनं जर सुट्टी भेटली तर जाता येईल, नाही तर मग आईच्या गावात कुत्रा इथंच करा मग बड्डे. मला भेटतो तिकडे सर्व्हिसिंगच्या इथे. चला तर गाईस, झालेलं आहे काम गाडीचं. दिली सर्व्हिसिंगला. सॉरी, काम नाही झाले, गाडी दिली सर्व्हिसिंगला. बघा इथेच आहे.
आता आपण निघूया. तर मग खर्च बोलले किती किती बोलले रे? 1360 1360. नशीब कमीमध्ये उरकले. चला तिला आता बोलवले, संध्याकाळी फोन येईल त्यांचा घ्यायला येऊ गाडीने, तेव्हा बघू कसं काय ते. मग कमीमध्ये नशीब झालं काय रे, नाही तर बाई चांगलेच लागले असते, लावण्या लाल झाले असते. आता आम्हाला जायचंय मुंबईला, पण जायचंय, प्लॅन चालू आहे जरा घरातला. हो येतो का? हा ये घर कोंबडे काय. आता मुंबईचा पण प्लॅन चालू आहे आमचा जायचा, बघू आता. मम्मीने आत्ताच फोन केलेला, मुलं ये लवकर, बोला थांब आलो, बोला गाडीचं काम करू. बघू आता जाऊया घरी, आणि जायचं की नाही मुंबईला ते पण समजेल. चला गाईस, फुल मेहनत चालू आहे. गाडी बघा कशी घेऊन झालं. चल ना, रिव्हर्सला घेऊन चाललंय गाडी. रिव्हर्स गिअर नाही म्हणजे अशी पायी यात्रा म्हणजे ढकलत चाललंय. चला आता आपण जाऊ. अरे थांब ना, मला तर जाऊ दे. आई शकतो. चला लाव गाडी, मी चाललो घरी. चला आपल्या घरी जाऊन, आपलं घरी इथं तुम्हाला भेटू नंतर. तर गाडी स्टेशनला आलं, आता चाललोय चालत. ठीक आहे, मम्मी पप्पा सगळे, दादा पण आहे. आता जाऊया. पियुष तिथं थांबला आहे, जाऊ त्याला भेटू आपण. चाललो आता चालत भेटू स्टेशनच्या इथे. तर काय आलं आता स्टेशनला. हा पियुष कुठे आहे त्याला बघू द्या, त्याला पण बोलवलेलं मी बघून. हा काय समोरच आहे. हे देखो, जा तिकीट काढ, जा तिकीट काढतो पण जाऊया. तुला माहिती आहे मनीष मार्केट कुठे? तुला काहीच नसेल माहिती. हां जा काढ तिथून तिकीट. तिकीटला लाईन बघा किती. कधी निघायची तिकीट? जायला लागते. गाईस आलं आता मस्जिद बंदरला. आता इथून शोधू मार्केट कुठल्या साईडला, विचारत जायला लागतो, कारण माहिती नाही, पहिल्यांदा आलो. टाकला का लोकेशनने जाऊ. आता उतरले मस्जिद बंदरला. बाहेर तर बघू लोकेशन किती लांब येते. आलो आहे ते परफ्यूमचं दुकान एकदम भारी वाटतं. अत्तर बित्तर सगळे तिथे. आणि अजून आपल्याला जायचं सरळ चालत. लोकेशन काय दाखव रे, दिसतं का? नाही दिसत. नाही 3 मिनिटावर आहे. बघू आता चालत. नक्की तीच आहे ना लोकेशन? नाही तर आज शपथ परत फिरून यायला लागेल. 3 मिनिटं चला आलो मस्जिद बंदरला, उतरला. लोकेशन आहे हा ब्रिज, सरळच आहे ना. चला जाऊ मग मार्केटमध्ये घुसूया. तुम्हाला समजेल काय काय घेऊन यायचं आपल्याला, ते सांगू कशासाठी काय सामान घेते. नवीन काहीतरी आहे, बघू. कवर घ्यायला आलो इथे 15चा. हा आपला कवर बघा कसा झाला आहे, एकदम खराब झाला. दुसरा कवर घ्यायला आलो, चांगले कवर. बघू आता भेटतोय का. हो मस्त वाटते, नक्की चांगला आहे का? थांबा जरा व्हिडिओ बंद करतो. तर आपला कवर लावून झालेला आहे. हा बघा, हा जुना कवर आहे. नवीन कवर लावला आहे, फोनला दाखवतो तुम्हाला. थांबा तोपर्यंत आपला एका ठिकाणी जायचं आहे मार्केटमध्ये. त्या मार्केटमध्ये जाऊया. मी गेला आता ढोकला, आता 2 मिनटं आधी गेला असा रास करून आडवा. चला जाऊ द्या, आपण जाऊया आपल्या गाडी.
रस्ता कुठून आहे सांगा ना. सरळ जा ना पुढच्या गल्लीत, 2 गल्ली सोडून पुढची मेन रोड काळबादेवी. अच्छा चालेल, चला चला चला. एकाने रस्ता सांगितला आपल्याला. दुकानं शोधतोय आम्ही कधीपासून, कुठे भेटेल सामान. तर बोललंय पुढच्या गल्लीमध्ये जायचं या साईडला. तर जाऊ. तू काय बोलला आता? देवी काहीतरी बोलला. देवी. अच्छा, ही गल्ली बोला. 2 गल्ल्या टाकून पुढं 2 गल्ल्या टाक. ही गल्ली तर गेली. चला, अजून पुढची मार्केट आहे भारी, फुल मार्केट. ते भिशा मस्त भेटते रे. सरळ चला सरळ चला. 2 गल्ल्या टाकून बोलला. चला गाईस, भरपूर वैतागलो. अजून काही दुकान भेटलं नाही. अख्ख्या गल्ल्या पाठ झाल्या असतील ना आम्हाला. दुकानं काय भेटली नाही. आहे का कुठं? कधी पोचणार? दुकानच भेटत नाहीत. किती गल्ल्या फिरलो आम्ही मध्ये. अख्खे मुंबईचे रस्ते पाठ झाले असतील. विचारू दे, एकाला विचारतो. गाईस कुछ तो लफड़ा हुआ इधर. रुको. चला कुछ तो हुआ इधर. नाही काय नाही झालं, नॉर्मल. गाडी अडकली. असंच बोलत टाइमपास म्हणून तुम्हाला. चला आता ही लास्ट गल्ली बघायची आणि डायरेक्ट घरी जायचं. कुठं जायचं आहे? ही गल्ली बोला, ही 2 गल्ल्या गेल्या. गाईस, आपल्याला जे सामान घ्यायचं होतं ते काय भेटलं नाही. तर मम्मीने घेतले बघा काय. हे घेतले भाचीला माझ्या. जे पाहिजे होतं ते भेटलंच नाही आपल्याला. आता जाऊया घरी. स्टेशनला चाललो आता. जी दुकानं पाहिजे होती ती शोधून दमलो, भेटलीच नाही दुकानं ती. आता जाऊया डायरेक्ट घरी जाऊया. चला काही जे काम करायला आलेलो ते तर मागाशी भेटत नव्हतं. आता दुकानं भेटलीत. ऐन टायमाला दुकानं भेटली घरी जायच्या टायमिंगला. आई शपथ, देव पण परीक्षाच घेतोय रे. याची दुकानं पाहिजे होती आपल्याला, अगरबत्तीची. अख्खा मस्जिद बंदर फिरलो असेल, पण आता तर इथं भेटली दुकान. ऐन टायमाला एकदम घरी जायचं तर होलसेलमध्ये बघायला लागतील. इथं आहेत वाटतं. आहेत का? इथं आहे दुकान. आता बघू काय सामान घेतात का. बघू सामान घेतात का बघू. ते एक दुकान तसं ऐन टायमाला भेटलं का बीस. स्टेशनला जाताना इथे समोरच स्टेशन आहे या साईडला. मला सगळं काम झालेलं आहे आपला. आणि चॉकलेटच्या दुकानात गेलतो. याने काय केलं माहिती आहे, चॉकलेट चोरली 2. बोलतो एक घे, मी विकत घेतले बोलतो. चॉकलेट तिथून चोरून आणले. कसा रे असा? मी चोरले का तू? झालं आपला मेन जे काम होतं ते झालेलं आहे. जे दुकानं पाहिजे होती ती भेटली. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल ते कशासाठी आपण करतोय. ते एवढी धावपळ कशासाठी आहे ते पुढच्या याच्यात समजेल. तोपर्यंत त्यांची वाट बघू. थांब कुठे ते. चला आता आलो मध्य स्टेशनच्या इथे. तर जाऊया घरी. जाऊ. नंतर ते आपली गाडी सर्व्हिसिंगला दिली ना, त्यांचा फोन येईल आता. संध्याकाळी देतात बोलले गाडी. आता मग ती गाडी पण घ्यायला जायची. आणि आलो आपण स्टेशन जवळ. साला चॉकलेट चोर. हा बघा. चला आलो ट्रेनमध्ये आता. आलो आता ट्रेनमध्ये. जाऊया घरी. हॅलो, चालू आहे ना.
सगळा ट्रेनचा आवाज येतो याचा. असं नाही हलवायचं तू तू कलर हॅलो गाईज, हे बघा ॲक्टिवावरनं पडलेलो, हे निशाण बोललो ना तुम्हाला मगाशी सकाळी हे निशाण. तर आता आलो आम्ही ठाणे स्टेशनला आपल्या. हे मम्मी पप्पा दादा गेले रिक्षाने, मी याच्यासोबत चाललो. हा बोलतो गाडी घेऊन येते, त्याला घरी घेऊन चालले. नाही याच्या गाडीवर जाऊ आता घरी. भाई मस्त गाडी चालवतो. त्याला आले आता झोप, हा वैतागलाय. आपला मेन मोठा होता तो काम झाला पूर्ण, जाऊया घरी. तर गाईस आलं आता घरी. तर आता परत जायचं बाहेर. आपली गाडी सर्व्हिसिंगला दिली ना, तो फोन आलाय त्यांचा गाडी घ्यायला या म्हणून. आता गाडी घ्यायला जाऊ आपण. आणि हा कवर फेकून द्यायचा, खिशातच राहिला माझ्या. तर आता फेकून देऊया. आणि तो दुसरा कवर घेतलाय तो दाखवतो थांबा तुम्हाला. हा बघा कवर असं आहे. हा घेतलाय कवर. कसं आहे कवर? मला तर आवडलाय. बघू त्यानंतरचं खराब झालं तर आपण दुसरा बघू. एवढ्यात नाही घेऊ आरामात. मला तो वेगळा पाहिजे होता मेटलवाला, पण तो काय भेटला नाही म्हणून मी हा घेतला. तात्पुरता तर हा घेतला आहे तरी चांगला आहे, खूप चांगला आहे. आता हा वापरूया आणि आता जाऊया लगेच गाडी घ्यायला आपली. चला. तर गाडीच आपली गाडी घेतलेली आहे, एकदम ओके, एकदम टकाटक झाली. फक्त वॉशिंगला एक त्यांचा माणूस नव्हता, मी वॉशिंग नाही केली. आता येईन सॅटर्डेला परत वॉशिंग करून घेऊन जाऊ. परत यायचंच आहे, लाईफमध्ये आहे टेन्शन खूप. चला मी आता आपली आईची सकाळची गाडी. आणि माणूस चेंज झालेला आपला गाडी घ्यायला येणारा, तो दादा नाही आला, तो घरी करतोय काम. चला गाडी झाली आपली ओके, जाऊया घरी. चला बाय बाय. तर गाईस तर गाडी तर आपली घेऊन आलो, पण जरा बोलो शांतते ठिकाणी. तर बोललो इथं आलो आहे बघा उपवनला आपण, एकदम शांतता जागेवर. इथं तर काम चालू आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. हे सगळं नवीन बनवलं, या साईडला सगळं नवीन बनवलं, मस्त गेलं एकदम. तर इथं जरा वेळ बसू आणि घरी जाऊ, टाइमपास. गाईस तर आलो घरी, फ्रेश बीश झालो. मला आता व्लॉग एंड करूया. तर तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच पुन्हा नवीन व्लॉग येत राहतील आपले, तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा. तर भेटूया अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.